सगळ्यात पहिल्यांदा आज खरं तर भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस सुरुवातीचा संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये कदाचित ठाकूर साहेबांना आणि ठाकूर साहेबांबरोबर अजून एक नाव घ्यावं लागेल, मिलिंदजी पाटील साहेब. खरं तर आज प्रकृती अस्वास्थ्यामुळं पाटील साहेब त्या ठिकाणी दवाखान्यात कित्येक महिने झालं त्या ठिकाणी ऍडमिट आहेत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर निश्चितपणे ते परत तंदुरुस्त होऊन आपल्यामध्ये येतील. पण माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना लवकर स्वास्थ्य लाभावं, लवकर बरे व्हावे म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना केली होती. त्यामुळं आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की पाटील साहेब लवकरात लवकर त्या ठिकाणी बरे व्हावेत आणि परत एकदा आपल्यामध्ये यावेत. आज खरं तर जागतिक मैत्री दिन आहे आणि जागतिक मैत्री दिनानिमित्त आमच्या जवळच्या मित्रानं त्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. जवळचा मित्र म्हणजे भारतीय जनता पार्टी हे अर्थानं म्हणतो. पाटील साहेबांबद्दल काय सांगायची कुणाला आवश्यकता नाही, त्यांचा काय परिचय पण सांगायची आवश्यकता नाही. भाषण चालू होतं काळे साहेबांचं आणि पाटील साहेब म्हणत होते की आम्हीच नवीन पक्षात आलोय, आम्हालाच तुम्ही सांभाळून घ्या. पण पाटील साहेब एक म्हण असते, आपण पुढच्याला सन्मान दिला तर पुढचा आपला सन्मान करतो. मागितल्यानं सन्मान कधीच मिळणार नाही तुम्हाला, कोणी देणारही नाही. सन्मान पुढच्या माणसाचा करावा लागतो, तेवढा सन्मान पुढच्या माणसासाठी द्यावा लागतो, झिजावं लागतं, मग ती सन्मान आपल्याला आपोआप पुढचा माणूस सन्मानाच्या रूपानं त्याचा करतात. आज मी असेल पाटील, आम्ही सगळेच नवीन तुमच्या सगळ्यांच्या पक्षात आहेत. आज मी एवढंच सांगतो की पाटील साहेब, मी खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर जी माझी पहिली मुलाखत त्या ठिकाणी TV9 मला वाटतं बहुतेक घेतली होती आणि वृत्तवाहिन्याही होत्या. मी तिथं स्पष्ट सांगितलं होतं की निवडणूक होईपर्यंत मी एका पक्षाचा उमेदवार होतो, पण आता निवडणूक संपली, आता ज्यांनी मला मतदान टाकलं त्यांचाही मी खासदार आणि ज्यांनी नाही टाकलं त्यांचा सुद्धा मीच खासदार आहे. त्यामुळे तुमची कामं सांगत असताना मला बिलकुल संकोच करू नका. आणि इथं बसलेल्या बहुतांश आता रूपमाता परिवार या ठिकाणी बसले, भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ लोक त्या ठिकाणी बसलेत, त्यांना सगळ्यांना अनुभव असेल की पाटील साहेब, मी कधी माझ्याकडे आलेल्या माणसाला पक्ष विचारला नाही, तू कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, मला मतदान टाकलंय का, काय रेकॉर्डिंग आहे का, हे कधीच विचारलं नाही. आपल्याकडे आले, आपण तिथं आहेत, आपल्याला काम करणं होतंय का, करून टाका, ह्या भूमिकेतनं पाटील साहेब मी काम करत आलोय. आणि मला वाटतं त्याचाच एक भाग म्हणून जरी मी पक्षात आज तुमच्या नवीन आलो असेल तरी आत्मीयतेनं जिव्हाळ्यानं चौकशी करणारी अनेक मंडळी मला पुष्पक हॉटेलच्या बाहेरच भेटली. अनेक जणांना मला त्या ठिकाणी बोलता आलं, अनेक लोकांशी संवाद साधता आला आणि मी आपल्याला आज वचन देतो की त्याच पद्धतीचं काम माझं इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे सामान्य माणूस केंद्रबिंदू मांडून त्या ठिकाणी चालू राहील, हे वचन मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि खरंच पाटील साहेब, तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर आम्हाला मनस्वी, आम्हाला आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला, आता बाकीच्याला काय झालं मला माहित नाही, पण त्याला खरंच मनापासून आनंद झाला की अरे कोणतरी आहे. हा जुना नव्याचा विषय नाहीये, विषय असा आहे नाही साहेब, ही मान्यच केलं पाहिजे. तुम्ही असाल,
मिलिंद पाटील साहेब असते तिथं खाली बसलेत, अनेक लोक आहेत तिथं बसलेले व्यासपीठावर, इथं कोरे साहेब आहेत, कोंडाप्पा. मला सांगा, खरंच तुम्हाला वाटत होतं का भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल म्हणून 95च्या आधी? कधी वाटलं होतं? तुम्ही तुमचं सगळ्याचं आयुष्य, मिलिंद पाटील साहेब तुमच्या सगळ्याचं आयुष्य संघर्षात गेलं, कायमस्वरूपी लाट्या काट्या खायापर्यंत तुम्ही संघर्ष केला नाही केला काय? आणि म्हणून मला वाटतंय पार्टी मागून कुणी जरी आलं असेल, पार्टी मागून कुणी आलं असेल तरी सुद्धा तुमचं स्थान ही नेहमी उच्च दर्जाचंच आहे, कारण संकटाच्या संघर्षाच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तिथं राहिला. आणि म्हणून मला वाटतंय जुन्या नावाचा वाद करण्यापेक्षा त्याचा सन्मान करणं मला वाटतं आमची जबाबदारी आहे. त्याला मान सन्मान देणं मला वाटतं आमची जबाबदारी आहे. हम करे सो कायदा आणि आम्हीच मालक म्हणून जर तुम्ही गेलात तर मला वाटतं अशा पद्धतीनं ते फार काळ चालणार नाही आहे आणि ते चालू शकत नाही आणि ते चालूही घेऊन ह्या मताचा मी आज पाटील साहेबांचा सत्कार करत असताना मला सुद्धा मनस्वी आनंद आहे की अतिशय बहुमतानं भरघोस मतानं मी म्हणतो विक्रमी मतानं पाटील साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. निश्चितपणे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत की आपण नुसतंच आमदार म्हणून न राहता निश्चितपणे आपण नामदार व्हावं. ह्या सुद्धा शुभेच्छा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो. आणि एक सगळ्यांना समजून घेणारं नेतृत्व, सगळ्यांचं ऐकून घेणारं नेतृत्व, संयमी नेतृत्व म्हणून जिल्ह्यातले अनेक सामान्य जनता साहेब आपल्याकडं त्या ठिकाणी नेहमी पाहत आलेले आहेत. आणि निश्चितपणे एक चांगल्या विचाराचं आज ठाकूर साहेबांनी अनेक विषय या ठिकाणी मांडले. सोलापूर, तुळजापूर, धाराशिवच्या रेल्वे मार्गाबद्दल पाटील साहेब बोलले आणि बोलत असताना त्यांनी काय काय केलं हे सांगितलं. पण पाटील साहेब, ठाकूर साहेब, मला खंत ह्या गोष्टीची वाटते की 19 मंजूर झाले तर काम चाललं काय काय लोकांना फोटोसिंथेसिसची भलतीच हाऊस आहे. आपण काय केलं हे सांगावं ना, श्रेय जरूर घ्यावं, त्याच्याबद्दल माझं काही मत नाही, घ्यायला पाहिजे. पण आपण काय त्याच्यासाठी कष्ट केलंय, आपण काय त्याच्यासाठी मांडणी केली ही सांगावं. ठाकूर साहेबांनी सांगितलं, मोदी साहेबांची सभा होती त्यावेळेस हा विषय किती महत्वाचा आहे आमच्या जिल्ह्यासाठी, आमचा जिल्हा मागासलेला आहे हे मी त्यांना समजून सांगितलं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी भाष्य केलं. त्यांनी काय केलं हे त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि मी आज अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मी काम करत असताना सामान्य माणसाची जर कुचंबना होत असेल, बऱ्याच लोकांना आता शहरातल्या माणसाला डीपीची किंमत कळणार नाही. ठाकूर साहेब, डीपीची किंमत कळायला ग्रामीण भागात येऊन त्या शेतकऱ्याचं विक्रू व्हावं लागतंय. विहिरीत पाणी पडलेलं असताना त्या शेताला जवळ देता येत नाही आणि जेव्हा त्याच्या पोटात आग पडते, स्वतःचं उभं पीक वाढत असताना त्याच्यासाठी शेतकऱ्याचं विक्रू व्हावं लागतंय आणि मग कळतंय की त्या डीपीची किंमत काय असते. अनेक लोकांनी त्याचा विरोध केला, अनेक लोक हसली त्याच्यावर. त्या हसणाऱ्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण त्या सामान्य माणसाचं काम करणं, जसं पक्षाचं त्या ठिकाणी आम्हाला काम करणं म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, त्याच पद्धतीनं सामान्य माणसाचं सुद्धा काम करणं ही सुद्धा आमची दुसरी जबाबदारी आहे आणि ती प्रमुख आहे. त्या सामान्य माणसानं अपेक्षेनं त्या ठिकाणी आम्हाला मदत टाकलेली असते. आणि मला वाटतं ती कामच जर त्याची होत नसतील तर त्यावेळेस मला त्यांच्यासाठी, त्या कामासाठी जर काही निर्णय घ्यायचा, मानवानं नुसता निर्णय नाही घेतला. ठाकूर साहेब, मला आपल्याला आवर्जून सांगावं वाटतंय की आज जवळपास 36-37 दिवस होत आले असतील माझ्या प्रवेशाला. तब्बल 33 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, सुनीताताई पवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याला आणू शकलो. ही कुणासाठी आहे? आज 10 कोटी रुपयाचा सामाजिक न्यायाचा विषय त्या ठिकाणी मंजूर झालाय. हा निधी गावात त्या ठिकाणी काम होणार आहे. जवळपास 13 कोटी रुपयाचे ट्रान्सफॉर्मरसाठी आपण प्रशासकीय मान्यतेला पाठवलंय. ही डीपी कुणाचे बसणार आहेत? त्या सामान्य शेतकऱ्याचे बसणार आहेत. त्याचबरोबर आपल्या धाराशिव शहरातली जी उद्यानं होती, छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल, मासाहेब जिजाऊ उद्यान असेल, बाळासाहेब हिंदुराव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असेल, मला वाटतं ह्या उद्यानासाठी येणारा निधी 11 कोटी रुपये, आठवडी बाजार असेल, ही कामं सुद्धा मला वाटतं धाराशिव शहरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे.
आज मला आपल्याला इतकंच सांगायचंय, श्रेय घेणाऱ्यानं निश्चित त्याला कामच नाही दुसरं. 2-4 माणसं ऑफिसला बसवायची, कुठून काय आलंय ती बघायचं, लगेच बातमी संध्याकाळी. खरंच आपण एखाद्या गोष्टीसाठी, मला केंद्रीय विद्यालयाबद्दल बोलायचंय. केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत माझा तारांकित प्रश्न उत्तराला होता 27 तारखेला. केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत जागेची मागणी केल्यावर ती मंडळ या ठिकाणी पाहणी करायला आलंय आणि पाहणी करणाऱ्या आणाऱ्या मंडळाला लगेच साहेब त्याचा सत्कार करायचा आणि आम्ही काम केलं. माझी कळकळीची विनंती, जी तुम्ही केलं असेल त्याचं दिन खुलास घ्या. मी उदाहरण सांगतो, तुळजाभवानी मंदिराच्या बाबतीत मी आजपर्यंत एक शब्द तरी केव्हा काढला का मी केले म्हणून? कधीतरी म्हणलो का मी एक शब्द तरी? जी केलंय छाती ठोकपणे सांगितलं हे केलंय. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत साहेब प्राधान्यक्रम ठरवायचा होता. तुळजापूरचा रामदारा तलाव आणि कळमचा दुधाळवाडी साठवण तलाव, ती प्राधान्यक्रम ठरवायची सही ज्यावेळी जी केलं ती केलं म्हणून सांगितलं ठाकूर साहेब. धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी जी केलं तीच केलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी ठाकूर साहेब सांगितलं. दुसऱ्याचं आणलेलं लगेच त्याचं आयतं श्रेय घ्यायचं, आम्ही केलं म्हणून आरडायचं. लोक सुद्धा, जनता सुद्धा कंटाळले असेल. अनेक मला उद्योग सांगता येते. गोंड साहेब खरं तर कौतुक आहे तुमचं. किती चालू आहेत कारखाने आपले? 4 चालू आहेत. तुमच्या शहरात दारपाच्या शहरात काही लोकांनी जमिनी घेतल्या होत्या. काय काय ठिकाणी कारखान्याने नुसत्या चिमण्या उभा केलेल्या आहेत. मला सांगायची गरज नाही आणि लोक वेडी नाहीत. लोकांना 100% लक्षात येते की श्रेय घेण्यासाठी कोण 24 तास प्रेस नोट देत बसते आणि प्रत्यक्षात काम कोण करते. मला वाटतं हे सामान्य लोकांना लक्षात येते. मला हाईट जी वाटली की ज्या लोकांनी या उद्योगासाठी आणलेला निधी अडवला होता, ती निधी आल्याच्या नंतर त्याला सुद्धा टीव्हीला श्रेय घ्यायचा प्रयत्न काय लोक करत होते. खरंच मला त्यांच्या बुद्धीची कीव वाटते आणि आई तुळजाभवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की अशा लोकांना सद्बुद्धी दे. खरंच तुमची मानसिकता सामान्य माणसाच्या प्रती असती तर ह्या जिल्ह्याचा मागासलेला जिल्हा म्हणून देशात 3ऱ्या नंबरला यायची पाळी ह्या जिल्ह्यावर आली नसती. मला इतकंच त्या ठिकाणी म्हणायचं. आपलं कर्तृत्व आपल्या कामातून त्या ठिकाणी दिसतंय. आता मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं 14 मंडळातला विमा त्या ठिकाणी वगळला. 14 विमा. पण आमचं कसं आहे, तुमचं वगळले, मिळाला की माझ्यामुळे, नाही मिळाला की सरकारमुळे, अशी बरीचशी काय माणसं आहेत. माझं स्पष्ट म्हणणं आहे, पाटील साहेब ह्याच्यासाठी तुमची ठाकूर साहेब तुमची मदत लागणार आहे. पीक विम्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर अतिवृष्टीची जी अट राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीमध्ये त्या ठिकाणी करार होताना अतिवृष्टीची अट जी त्याच्यात समाविष्ट होती, जी ट्रिगर समाविष्ट होता, तो ट्रिगर त्या ठिकाणी वगळल्यामुळे आपल्याला त्रासाला सहन करावं लागतं. आज मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री देशाचे आणि राज्याचे सगळ्याकडे मागणी केली की ह्या ट्रिगरचा समावेश पहिल्यासारखा तुम्ही करा. तो समावेश असता तर कुठलंही मंडळ त्या ठिकाणी वगळलं गेलं नसतं आणि वगळलेल्या मंडळाचा समावेश करा म्हणून मला सुद्धा पत्र द्यायची पाळी त्या ठिकाणी आली नसती. नैसर्गिक आपत्तीचा ट्रिगर होता, ती सुद्धा त्या ठिकाणी काढला गेलाय. मला वाटतं त्याचा समावेश परत त्या करारामध्ये पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या करारामध्ये करणं नितांत गरजेचं आहे. आणि आता आपल्या आवाजाला, आपल्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मिळून, आणि माझी तर हाच जबाबदारी आता, कारण मला ही निर्णय करून घ्यावाच लागणार आहे. आधी विरोधात असल्यावर मला म्हणता येत होतं, आता विरोधात आहे बाबा, सरकार ऐकायला गेले. पण आता विरोधात आहे म्हणून माझं काम भागणार नाही. मला आता महायुतीचा घटक पक्षाचा भाग आहे म्हणून पूर्ण शक्ती लावून आणि तुम्हाला वचन देतो की या ट्रिगरचा समावेश त्या ठिकाणी केल्याशिवाय व्यासपीठावरती मंडळाने आम्ही सुद्धा अजिबात स्वस्थ बसणार नाही, बिलकुल बसणार नाही. आम्ही नुसते कागदी घोडे नाचवणारे नाहीत, प्रत्यक्षात ग्राउंडवर येऊन काम करणारी सगळी माणसं आहेत. आणि ठाकूर साहेब तुम्हाला सुद्धा सांगायचंय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातलं पाणी
आपल्याला रामदारा तलावात जर टाकायचं असेल तर बजेटचं प्रोव्हिजन करणं नितांत गरजेचं आहे. बसवराज पाटील साहेब तुमची, ठाकूर साहेब तुमची, तुमच्या सगळ्यांची शक्ती त्या ठिकाणी मी मागं चलतो साहेब, माझी काय अडचण नाही, मी 100% मागं चलतो. पण ते पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आणून आपल्याला लोकांना दाखवावं लागेल की बाबा ही आहे ते कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं शेतीसाठी वापरलं जाणारं पाणी हे त्या तलावात टाकूनच त्या ठिकाणी साहेब आपल्याला सगळ्यांना दाखवावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आज आम्ही वचनबद्ध होतो आहेत. त्याच्यासाठी जी काय आवश्यक परिश्रम आहेत ती निश्चितपणे आम्ही करू. आणि ठाकूर साहेब, मी ज्यावेळेस महायुतीचा घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी मी त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत होतो त्यावेळेस माझी मी एवढीच विनंती केली होती की आमचा जिल्हा मागासलेला आहे, आमच्या जिल्ह्यात तरुणांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा व्यवसाय, नुसती MIDC ची जमीन नव्हे, नुसती ती काय टेक्सटाईल हब, अजून काय, पण आता मोपेडच्या कारखान्यापासून सांगता येईल जरी त्या सांगायला म्हणलं तर नको, सांगायची नको, पण त्याच्याऐवजी आम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी खरंच तरुणाच्या रोजगार हाताला काम देणारा व्यवसाय या जिल्ह्यामध्ये आणायचा आहे. त्याच्यासाठी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मदत करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा मी अमित शहा साहेबांकडे त्या ठिकाणी आवर्जून केली आहे. आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला जर राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली तर केंद्र सरकारचा निधी सुद्धा आपल्याला या प्रकल्पासाठी उपलब्ध होऊ शकतो आणि आपल्याला अपेक्षित असणाऱ्या वेळेमध्ये तो प्रकल्प आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. याच्यासाठी सुद्धा आपल्या सगळ्याला सामूहिकरित्या एकत्रितपणे प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील आणि ते पाणी आणूनच दाखवावं लागेल, ते व्यवसाय या ठिकाणी उभारूनच दाखवावे लागतील. आणि निश्चितपणे आपण सगळे मंडळी, उद्योग उभा केलेली मंडळी आहेत, नुसती चिमणी उभा केलेली नाही, तुम्ही प्रत्यक्षात जागेवर गुळ पावडर काढून दाखवलेली मंडळी आहेत. त्यामुळे तुमच्या सुद्धा या सगळ्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे आम्हाला होईल. फार काही बोलत बसण्यापेक्षा, आपण म्हणतो की बाबा टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा, बोलत बसण्यापेक्षा आपण आपला वेळ कामात घालवणं गरजेचं आहे. आणि सध्याला मी तीच करतोय साहेब, माझं वेळ 24 तास मधला 24 तास सामान्य लोकांसाठी मी काम करतोय. आणि आता तुम्ही मला म्हणलं की आपल्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गेल्यावर माझं नाव निघतं, त्याचं कारण असं आहे की बुलढाणा, अमरावती, अकोला, कुटुंबी असू द्या, आता काय झालंय, काम करणाऱ्याच्या मागे जसं काम पळतंय तसं तिकडून फोन करून मला सांगायला लागली ती. आता तिथल्या सोलारचा पण नाही तर मला फोन करून सांगायला बुलढाण्याचं. पण मी बी काय लय राग मानून घेत नाही बाबा, ठीक आहे. मी त्याला एवढीच विनंती करत असतो की तुमच्यातले आमदार साहेब, तुमच्यातल्या खासदार साहेबांना एकदा विनंती करा. जर त्यांनी नाहीच ऐकलं तर 100% ओमराजे तुमचं काम करायला त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्याच्या बाबतीत कुठलंही तुम्ही संकोच बाळगू नका. कारण आपल्याला आवड निवड काम करत असताना करता येत नाही. काम करणं आपलं कर्तव्य असतं आणि त्या भावनेत आपण निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये आपण करून दाखवू. आणि मी आपल्याला एवढंच वचन देतो की आम्ही सगळ्याला आपला सगळा सन्मान ठेवून, आणि बऱ्याचशा लोकांना कार्यकर्त्याची किंमत काय असते, सामान्य जनतेची ताकद काय असते, मला वाटतं पाटील साहेब तुम्ही आमदार झाल्यापासून, माझा प्रवेश झाल्यापासून बऱ्यापैकी लक्षात यायला हळूहळू सुरुवात झाली. आणि हे मला वाटतं एक चांगल्या प्रकारची चाहूल आहे म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही. आणि आपल्या पुढे काय बोलत नाही साहेब, पण खासगी ही सुद्धा कार्यकर्ते म्हणजे बरं झालं बाबा, आम्हाला माफीनच गेली ती म्हणजे, विचारीनच गेली ती म्हणजे, असं म्हणून मोकळेपणा म्हणत. कारण साहेब मी त्यांच्यात राहणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्या भावना जाणणारा मी कार्यकर्ता आहे. भले मी खासदार असेल पण त्यांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या क्षणी, त्यांच्या प्रत्येक चर्चेत हा ओमराजे त्या ठिकाणी उपस्थित असतो. त्यामुळे त्यांच्या भावना निश्चितपर्यंत मना दिल से दिल तक का नाता आहे हमारा, आणि ती जोडला गेलेला आहे आणि ती तसाच अखंडपणे जोडला राहील एवढं वचन देतो. पाटील साहेबांनाही शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यासाठी आपण सगळेजण कार्यरत राहू एवढं वचन तुम्हाला माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.